या इथे यथेच्छ आपण जो सन्मान दिला आहे, खऱ्या अर्थाने ही आम्हाला सवय नसते. आम्ही फक्त काम करून जातो आणि त्याचा खऱ्या अर्थाने सन्मान आम्हाला माहिती नसतो. तो सन्मान खरं तर देशाचा आहे, आमचा सन्मान नाहीये. हा जो सन्मान दिला दादा मला दोघांना, तो खऱ्या अर्थाने मी देशाला अर्पण करतो. आणि त्याचबरोबर मी मुद्दाम इथे सांगू इच्छितो की आम्ही आर्मीत सर्व्हिस तर केलीच, पण देवाच्या दयेने मला पोलीस खात्याबरोबर काम करण्याचा मौका मिळाला जेव्हा आपलं ताज हॉटेलवर आतंकवादी हल्ला झाला मुंबईमध्ये आणि आपली फोर्स वन कमांडो टीम तयार करण्यात आली पोलिसांची. ती आपली पण कुठली तरी महाराष्ट्राची कमांडो टीम पाहिजे आणि ती टीम येणारे आतंकवादी आहेत ते जेव्हा एनएची कमांडो येतील, बाहेरचे आपले आर्मी येतील, त्याच्या अगोदर कोणीतरी पाहिजे रिएन्फोर्समेंट, त्यांना एक फर्स्ट टास्क फोर्स ज्यांना थोडंसं युटिलाइज करू शकतं. त्यामुळे त्यावेळेच्या मुख्यमंत्री साहेबांनी आणि त्यावेळेचं जे वातावरण होतं त्यामध्ये आपली एक फोर्स वन कमांडो टीम तयार केली. मला आनंद वाटतो की मी बँगलोर कमांडो आणि मुंबई पोलीस कमांडो यांच्याबरोबर 6 महिने आर्मीतून डेप्युटेशनवर होतो. आणि त्यावेळेस आपले इथले कमिशनर साहेब होते गुलाबराव पोळ साहेब, तिकडे स्पेशल आजी सदानंद दाते साहेब होते. मला एक जगण्याचा मौका मिळाला, कारण की खऱ्या अर्थाने साहेब विठ्ठल साहेब मुद्दाम म्हणेल की ज्या पद्धतीने आपण फोर्सेसला बाकी सगळे घेतात समाजामध्ये, विशेष करून पोलिसांच्या विषयी, तर तो एक वेगळा कल निर्माण होतो. पण जेव्हा मी माझा टाइम स्पेंड केला 1 वर्ष, तेव्हा मला कळलं की यामध्ये पण एक व्यक्ती आहे आणि त्या सगळ्या गोष्टींना मजबूर आहोत की आपल्याला त्या कराव्या लागतात. पण त्याच्या पलीकडे जी जो महाराष्ट्राच्या माध्यमातून जो फोर्स वन कमांडो ही एक टीम निर्माण केली, त्याचे बरेच अधिकारी आणि मुलं आता छानपैकी मोठ्या पदावर आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे चांगल्या ठिकाणी ते आपल्या कमांडोचं एक चांगलं गुण वैशिष्ट्य प्रेझेंट करत आहेत. ते रोज बघायला मिळतात. मी त्या वेळेस मी माझा वेळ दिला तिथे. त्याचबरोबर बाहेर असताना जवळ 235 मध्ये याच्यामध्ये सांगितलं 235 आपले इंडियन आर्मीचे लोक हॉस्टेल होते आणि तिथे जाऊन आम्ही 72 कमांडोने फक्त त्यांना तिथल्या 1800 आतंकवाद्यांना मारून इंडियामध्ये परत घेऊन आलो. हे केवळ यासाठी होऊ शकलं की त्यावेळेस जे प्रधानमंत्री होते आपले अटल बिहारी वाजपेयी, त्यांचा जो हत्कंडा होता UN मिशनवर, तो खूप मोठा होता. माझ्या लोकांना लवकर सोडलं नाही तर माझी आर्मी आहे आणि तोच आज आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे ते पेरलेलं जे रोप आहे ते आज खूप मोठं झालेलं आहे. आता साहेबांनी सांगितलं सिंदूर ऑपरेशन, याच्या अगोदर पण 2-3 आपले सर्जिकल स्ट्राईक झाले. आय वॉज ऑल्सो पार्ट ऑफ द सर्जिकल स्ट्राईक. ठीक आहे, तर या गोष्टी करत असताना सांगितल्या जात नाहीत, त्या फक्त घडतात. पण आता नाविन्य झालेलं आहे. पूर्वीची स्ट्रॅटेजी वेगळी होती की आपण कॉन्फिडेन्शियल ठेवत होतो, त्यामुळे आपली ताकदही कॉन्फिडेन्शियल राहत होती. भारताची काय कॅपॅबिलिटी आहे फोर्सेसची, पोलीसची, ती लोकांपर्यंत पोहोचत नव्हती. पण ते आता राजकारणात आपल्याला जायचं नाहीये, पण त्या माध्यमातून जे लोकांपर्यंत पोहोचवलं जाते त्यातून कालचा उद्याचा येणारा तरुण आहे तो प्रेरित होतोय. खऱ्या अर्थाने या स्ट्रॅटेजी आपल्याला गेल्या पाहिजेत. याच्या अगोदर पण बरेच सर्जिकल स्ट्राईक झालेत, असं नाहीये की ते कोणाला माहिती नाहीत, पण ते वेगळ्यापर्यंत आपल्या तरुणांपर्यंत आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचले नव्हते. शेवटी मी थोडंसं वेळ घेतलेला आहे आणि टायमाचं बंधन लक्षात घेऊन मी शेवटी एकच म्हणेन, दुनिया में मिल जाएंगे आशिक कहीं, दुनिया में मिल जाएंगे आशिक कहीं, पर वतन से खूबसूरत सनम नहीं होगा. नोटों में लपेटकर सोने में समेटकर मरे हैं कई, पर तिरंगे से खूबसूरत वतन नहीं होगा. जय हिंद.